नमस्कार. आज आपण वेबच्या एका खास जादूविषयी बोलणार आहोत. ती जादू जी वेबसाईट्सना खरोखर जिवंत करते. मग काय आहे ही जादू? चला जाणून घेऊया. कधी विचार केलाय की एखाद्या वेबसाईटवर आपण क्लिक करतो आणि जादू झाल्यासारखं काहीतरी घडतं? म्हणजे बघा, आपण एखादा फॉर्म भरतो आणि तो लगेचच आपल्याला रिस्पॉन्स देतो. या सगळ्याच्या मागे ना एकच पॉवर काम करते. आणि आज आपण नेमकं तेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपी कल्पना करूया. समजा एक वेबसाईट म्हणजे एक घर आहे. मग या घराचा जो मूळ ढाचा आहे, म्हणजे ज्या भिंती आहे, छत आहे, तो सांगाडा म्हणजे HTML. HTML फक्त आपल्या वेबसाईटला एक बेसिक स्ट्रक्चर, एक आकार देण्याचं काम करतं. आता फक्त सांगाडा असलेलं घर कसं दिसेल? नाही ना चांगलं दिसणार. त्याला छान बनवण्यासाठी रंग द्यावा लागतो, सजावट करावी लागते. आणि हेच काम करतं CSS. CSS काय करतं तर आपल्या वेबसाईटला मस्त स्टाईल देतं, एक आकर्षक लुक देतं. म्हणजेच काय, HTMLने रचना बनवली आणि CSSने तिला सजवलं. पण एक मिनिट, आपलं घर खरंच तयार झालंय का? जरा थांबा. घर दिसायला तर खूप सुंदर आहे, पण ते फक्त एक मॉडेल हाऊस नाही आहे का? विचार करा, ह्यात आपण लाईट लावू शकतो का? किंवा नळ चालू केला तर पाणी येईल? नाही, अजिबात नाही. कारण हे घर अजूनही स्थिर आहे, निर्जीव आहे. ह्यात अजून जीव यायचा बाकी आहे. आणि इथेच तर खरी जादू सुरू होते. आणि त्या जादूचं नाव आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट म्हणजे आपल्या त्या घरामधली वीज आणि पाणी, ज्याच्यामुळे ते घर खरं राहण्यायोग्य बनतं. हीच ती शक्ती आहे जी आपल्या वेबसाईटमध्ये अक्षरशः प्राण फुंकते. तर ही वीज नेमकं करते तरी काय? सगळ्यात पहिलं, ती वेबसाईटला लॉजिक देते, म्हणजे विचार करण्याची शक्ती. जसं की आपण फॉर्ममध्ये सगळी माहिती बरोबर भरली आहे की नाही हे तपासणं. दुसरं म्हणजे दारावरच्या बेलसारखे पॉपअप्स तयार करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईटच्या स्विचसारखं वेबसाईटच्या प्रत्येक भागाला इंटरॅक्टिव्ह बनवते. म्हणजे बघा, आपण फोटो गॅलरीमधल्या ॲरोवर क्लिक करतो आणि लगेच पुढचा फोटो येतो. हीच तर आहे ती जादू. म्हणजे लक्षात घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की HTML स्ट्रक्चर देतं, CSS त्याला सुंदर बनवतं, पण जावास्क्रिप्ट त्याला वर्तन किंवा बिहेवियर देतं. जावास्क्रिप्टमुळे वेबसाईट फक्त दिसण्यापुरती राहत नाहीये, तर ती खरं काम करायला लागते. चला तर मग ही जादू प्रत्यक्षात कशी दिसते ते बघूया. आता स्क्रीनवर जी कोडची एक छोटीशी लाईन दिसते ना, हा समजा प्रत्येक वेब डेव्हलपरचा पहिला मंत्र असतो किंवा पहिला नमस्कार. आता जरा विचार करा, या कोडमध्ये अलर्ट असा शब्द आहे. काय वाटतंय, काय करेल ही लाईन? लावा बरं थोडा अंदाज. अगदी बरोबर. ही कोडची लाईन आपल्या स्क्रीनवर हॅलो भाऊ असा एक छोटासा मेसेज दाखवते. आता ही गोष्ट खूप छोटी वाटेल, पण इथेच याच क्षणी आपल्या वेबसाईटने पहिल्यांदा आपल्याशी संवाद साधलाय. ही आहे जावास्क्रिप्टची खरी ताकद. तर सगळं एकत्र करून पाहिलं तर HTML म्हणजे घराचा सांगाडा, CSS म्हणजे त्याचं रंगरूप आणि सजावट, आणि जावास्क्रिप्ट म्हणजे त्या घरातली वीज आणि शक्ती. ह्या तिघांशिवाय आजची कोणतीही आधुनिक वेबसाईट बनूच शकत नाही. तर हेच आहे आधुनिक वेबचं त्रिसूत्र: रचना, सौंदर्य आणि कार्यक्षमता. ह्या तिघांशिवाय आजच्या इंटरॅक्टिव्ह आणि डायनॅमिक वेबची कल्पना करणं सुद्धा शक्य नाही. तर मग आता प्रत्येक डायनॅमिक वेबसाईट मागचं रहस्य आपल्या सगळ्यांना कळलं आहे. त्यामुळे आता प्रश्न फक्त जावास्क्रिप्ट म्हणजे काय इतकाच उरलेला नाहीये. खरा प्रश्न हा आहे की ही शक्ती वापरून कोणती नवी गोष्ट जिवंत केली जाणार आहे.